मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत वामदेवाची कथा। तर भस्माची कथा आहे। तर सर्वांनी महाशिवरात्रीपर्यंत रोज ऐका। कोणत्याही अध्यायाचं पारायण केलं तरी पण भगवान शिवापर्यंत तुमचे जे इच्छा आहे ती तर पोचेलच, पण त्याशिवाय आपल्याला 1,00,000 बिल्वपत्रे आपण दररोज शिवाला वाहू अर्पण करू इतकं पुण्य एक कथामध्ये सांगितलेले आहे। दररोज एक कथा स्वयंपाक करता करता, पूजा करता करता, काहीतरी काम करत आहे, काही भाज्या निसत आहे, केव्हाही तुम्ही नुसतं मोबाईल लावून कथा ऐकल्या तर तेवढे श्रवण केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती आपल्याला होईल। अशा या कथांचे पारायण करणे कोणालाही सहजासहजी शक्य नाही। जो खूप भाग्यवान आहे त्यालाच शक्य आणि त्याच्याकडून भगवान शिव हे पारायण करून घेतो। तर हे पारायण अत्यंत महत्त्वाचे पारायण आहे। आपल्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होऊन सर्व संकटाचा नाश होतो, मृत्यूकाल दूर जातो। आजारी व्यक्ती असेल त्याने जर श्रवण केला तर त्याचा आजारपणा 7 दिवसातच नाहीसा होतो। एक तेलाचा दिवा, एक तुपाचा दिवा, एक पाण्याची बाटली, 2 अगरबत्ती, 2 अगरबत्तीतली थोडी रक्षा त्या पाण्यात टाकायची आणि पूर्ण अध्याय ऐकल्यानंतर ते पाणी आजारी व्यक्तीला या घरात शिंपडा। मुलं अभ्यास करत नसतील मुलांना प्यायला द्या। एवढं महत्त्व या अध्यायांना आहे। या अध्याय तुम्ही मामूली समजू नका, खरोखर या अध्यायांचा पावर खूप आहे। अत्यंत प्रत्येक अध्यायामध्ये साक्षात शिव आहे, कारण की पृथ्वी तलावावर सप्तऋषींनी हा अध्याय आपल्या स्वर्ग लोकातून पृथ्वी तलावावर आलेला एक सप्तऋषी, ज्या वेळेस सर्व पृथ्वी जलमय झालेली होती, एकही जीव जंतू पृथ्वीवर नव्हते, त्यावेळेस सप्तऋषींनी स्वर्गातून भूतलावावर शिवलीला अमृतांच्या कथांच्या या पारायणाच्या कथा त्यांनी स्वतः आणलेल्या आणि साक्षात शिव आहे, परमेश्वर आहे, सदाशिव आहे। तर अशा या कथांचे पारायण नक्की करा आणि महाशिवरात्रीपर्यंत एक कथा ऐकून घ्या। आणि महाशिवरात्रीच्या दिवशी जर तुम्हाला असा वेळ नाही मिळाला तर पूर्ण दिवसभर रात्रपर्यंत आपल्याला जागरण करायचे आहे, तर या शिवलीला अमृतांच्या कथांचे पारायण तरी करून घ्या। एक करून महाशिवरात्रीच्या दिवशी तरी या अध्यायांचे पारायण करा। नुसते एक कथा ऐकले म्हणजे आपल्याला 1,00,000 बिल्वपत्रे शिवाला अर्पण केल्याचे पुण्य मिळते। भाग्यलक्ष्मी आपल्या घरून चालून येते, आपली कीर्ती 10 दिशांमध्ये पसरते, एवढं निश्चित आहे, 100% गॅरंटी। खरोखर सांगते, विश्वास आणि श्रद्धेने सांगत आहे। हर साम सदाशिव आपल्या भोळ्या भक्तीने प्रसन्न होतो आणि तुमची श्रद्धा शिवाप्रती किती दृढ आहे याच्यावर निर्भय आहे। तर शिव आपल्या भक्तांच्या इच्छा कामना त्वरित पूर्ण करतो। भोळा साम सदाशिव खूप भोळा आहे, तुम्ही नुसतं जल अर्पण केलं तरी भोळा साम सदाशिव तुमचा होऊन जाईल, तुमच्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करेल, सर्व संकटांचा सर्व पापांचे नाश होईल, 7 जन्माचे दुःख, दारिद्र्य, ब्रह्महत्येसारखी पापे मोठमोठी जळून भस्म करतील, एवढं या शिवांच्या या पारायणामध्ये ताकद आहे। तर आज आपण वामदेवाची कथा, भस्माची कथा आहे, तर खूप छान आहे वामदेवाची कथा, सर्वांनी शेवटपर्यंत ऐकावे। शालिनी भक्तिसागर कथा माझं 2nd चॅनल आहे, शिव महापुराणाचा लाभ नक्की घ्यावा। आपण आता कथेला सुरुवात करूया। श्री गणेशाय नमो नमः। कोणी चॅनलला नवीन आलं असेल लाल बटनवर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा। कमेंट्स आल्या होत्या की ताई पार्थिव शिवलिंग 3 बनवायची का 21 बनवायच्या का, महाशिवरात्रीसाठी कशा बनवायच्या, 4 प्रहराची पूजा कशी करायची। 4 प्रहराची पूजा म्हणजे प्रत्येक 3-3 तासाचा एक प्रहर असतो, तर तुम्ही 3-3 तासांनी शिवाला अलग अलग तुम्ही अभिषेक करू शकता। अलग अलग म्हणजे पहिल्या प्रहरी जलाचा अभिषेक करा, दुसऱ्या प्रहरी दुधाचा अभिषेक करा, तिसऱ्या प्रहरी तुपाचा अभिषेक करा, चौथ्या प्रहरी मधाने अभिषेक करा, चौथ्या प्रहरी तुम्ही उसाचा रसाचा अभिषेक करा। अलग अलग तुमच्या जशी फिलिंग असेल, तुमची जशी मनाची इच्छा असेल, तुम्ही त्या प्रहरामध्ये 4 प्रहरांमध्ये तुम्ही अलग अलग रुद्र अभिषेक करावा। आणि शिवलिंग तुम्ही पार्थिव शिवलिंग महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याच घरी तुम्हाला करायचे, तर आपल्या घरी एका ताटामध्ये चांगलं स्वच्छ ताट घ्या। या तुमचं देवाचं तामण मोठं असेल तर बिल्वपत्र खाली ठेवा, त्याच्यावर 3 शिवलिंगाचं निर्माण करा। कमेंट्स आल्या होत्या, त्या कमेंट्सवर आहे, तर 3 शिवलिंगांची का, तर आपण दररोज शिवरात्रीच्या दिवशी जी शिवरात्री येते ती आणि वर्षाची महाशिवरात्री आहे, तर शिवरात्रीच्या दिवशी आपण एकच पार्थिव शिवलिंगाची पूजा करतो। पण भविष्य पुराणामध्ये सांगितलेले आहे की ज्या व्यक्तीच्या इच्छा पूर्ण करायच्या आहे, मुलामुलींचे लग्न जुळत नाही, व्यापारामध्ये लाभ होत नाही, या कुठल्याही कामात यश मिळत नाही, तर प्रत्येकी दररोज
दररोज सांगितलेलं आहे, भविष्य पुराणामध्ये सांगितलं आहे की दररोज 3 शिवलिंगांचे निर्माण करायचे, पार्थिव शिवलिंग बनवायचे आहेत, बेलवपत्र खाली ठेवायची, मग लिंग बनवायची की शिवलिंग बनवायची कमेंट्सवर. तर शिवलिंगच बनवायची आपल्याला, पूर्ण शिवलिंग बनवा, पार्थिव शिवलिंग 3 शिवलिंग बनवायची आहे महाशिवरात्रीच्या दिवशी. सकाळूनच ब्रह्ममुहूर्तापासून या 5, 6, 7 तुम्ही जेव्हा बी उठणार तेव्हाची गोष्ट, स्नान वगैरे केल्यानंतर तुम्ही तुमचे कामं आटोपल्यानंतर सर्वे, तर तुम्ही पार्थिव शिवलिंग 3 शिवलिंग निर्माण करायची. लिंग नाही, शिवलिंग, पूर्ण शिवलिंग. तर शिवलिंग तुम्हाला निर्माण करायची आपल्याच घरी. तर तुम्ही रात्रभर महाशिवरात्रीची 4 प्रहराची पूजा आपल्या घरीच करू शकणार आहे. तुम्ही मंदिरात पण जा, मंदिरात गेले आपण दर्शनाला, पाणी व्हायला, जल अर्पण करायला, तर 1 करोड पुण्यफलाची प्राप्ती होईल. किती? 1 करोड. पण पार्थिव शिवलिंग आपल्याला घरीच करावी लागेल. 4 वेळा तुम्ही किती वेळा मंदिरात जाणार? तर पार्थिव शिवलिंग आपण घरीच करू. बिल्वपत्रे भेटतील 108, 1,00,000, 1000, जेवढे भेटले 1,00,000 वाती लावा. तुम्ही तुमच्या यथाशक्तीने भगवान शिवाची तुम्ही कसे प्रसन्न करून घेणार शिवाला, तुमच्यावर निर्भर आहे. तर तुम्ही कोणत्या पद्धतीने तुम्हाला भगवान शिवाचा जो शृंगार आहे तुम्हाला कसा करायचा आहे तुमच्यावर निर्भर आहे. आपली भाव, भक्ती, श्रद्धेने तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवाचा तुम्ही शृंगार तुमच्या यथाशक्ती करू शकता. तर आपण त्या दिवशी जलाभिषेक, रुद्राभिषेक करून 3 शिवलिंग निर्माण केली. तर 4 प्रहरपर्यंत तुम्हाला पूजा अर्चना केल्यानंतर सकाळून तुम्हाला मग आपल्या गमल्यामध्ये, कुंडीमध्ये तुम्हाला विसर्जन करायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी रात्रभर 3 शिवलिंग राहू द्यायचे, 3 शिवलिंगाच्या पूजा करायचे. माझ्याकडे तर 5 शिवलिंग आहे दररोज नित्यनेम. 5 कोणत्या आहेत? 1 चांदीची आहे, 1 पारदची आहे, 1 स्फटिकची आहे, 1 आपल्या ओंकारेश्वर गेली होती तर तिथून जो गोल गोटा आहे तर तो तिथून मला हातात जो आला तो घेतला तर तो व्हाईट गोटा निघाला. तर ओंकारेश्वरचा जो गोटा राहतो त्याचे निस्ते आपण जल अर्पण केले तर खूप पुण्यफळाची प्राप्ती होते. तर ती आहे. आणि 1 पितळीची. तर नित्यनेम कोणी म्हणतं की 1च शिवलिंग ठेवायची, मग जास्त ठेवायची नाही, आणि कोणी तर म्हणतं घरात शिवलिंगच नको. तर असं काही नाही आहे, घरात शिवलिंग पाहिजे. 33 कोटी देवी देवतांचा आपल्या घरामध्ये वास राहतो. तर आम्ही तर दररोज मी प्रदोष कालावर 5 शिवलिंगाचा अभिषेक करते. त्याशिवाय अजून पार्थिव शिवलिंग 6वे शिवलिंग येऊन जाते माझी. आता तर ह्या माझ्या 5 आणि ह्या 3 बनवेल तर 8 शिवलिंग होईल. आपल्या यथाशक्ती तुम्ही 3 पार्थिव शिवलिंग करा, 5 पार्थिव शिवलिंग करा, 11 पार्थिव शिवलिंग करा. तुम्हाला तर भविष्य पुराणाचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत तर माझा आलाच असेल. तरी पण वारंवार महाशिवरात्रीसाठी बऱ्याच काही कमेंट्स आल्या, दोघे चॅनलांवर कमेंट्स येत आहे, तर रिप्लाय देते. तुम्ही असं मनाला वाटू देऊ नका की रिप्लाय देत नाही, तर रिप्लाय देत राहते मी तुम्हाला. तर अशा पद्धतीने तुम्हाला पार्थिव शिवलिंगाची पूजा महाशिवरात्रीच्या दिवशी करायची. महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री तुम्हाला धतुरा पण अर्पण करायचा आहे, कमलगट्ट्याचा मणी अर्पण करायचा आहे, पैसेसुद्धा अर्पण करायचे. पैसे म्हणजे काय? 5 रुपये, 10 रुपये. तर ते का? तर ते तुम्ही सकाळ उठून बेलपत्री, कमलगट्ट्याचा मणी अर्पण केला असेल तर कमलगट्ट्याचा मणी, गहू अर्पण केले असतील तर गहू 2-3 उचलून, आणि जे 5 रुपये 10 रुपयेचा डॉलर आहे तर तो तुम्हाला लाल कपड्यात बांधून आपल्या लॉकरमध्ये ठेवायचा आहे. कारण वर्षभराची महाशिवरात्री सर्वात मोठी शिवरात्री. शिवाची कोणतीही रात्र महत्त्वाची असते, पण ही वर्षाची 12 महिन्याची आपली महाशिवरात्री आहे. तर ते तुम्ही अर्पण करून लॉकरमध्ये ठेवू शकता. अशा पद्धतीने तुम्ही पार्थिव शिवलिंगाची पूजा अर्चना करावी. तर आता आपण वामदेवाची कथेला सुरुवात करूया. श्री गणेशाय नमो नमः. जे शिवनामाचा सतत घोष करतात त्यांना कडी काळ देखील कधी स्पर्शसुद्धा करू शकत नाही, आणि संकटेसुद्धा त्याच्यावर कधी येत नाही, आणि त्यांचा मृत्यूकालसुद्धा टळून जातो, आणि त्यांना दीर्घ आयुष्याची, धनधान्याची प्राप्ती होते. दाही दिशांमध्ये त्यांची कीर्ती पसरते. या पावन अशा शिवनामाची ज्याला आसक्ती लागलेली असते, त्याला गोडी असते, त्याला पुन्हा जन्म मरण मिळत नाही, त्याला मोक्षाची प्राप्ती होते, त्याला शिवाच्या चरणापाशी ध्यान होते. विषय सुखात ज्याप्रमाणे माणूस रममान होतो त्याप्रमाणे जर तो मनापासून शिवनाम स्मरणात दंग झाला तर त्याचा जन्म मरण्याचा फेरा कायमचा चुकेल. आयुष्यात सतत नुसते धन आणि पैसा मिळवण्याऐवजी शिवचरणाचे सुद्धा ध्यान करावे. नुसतं धन आणि पैसाच नाही आहे, तर आयुष्यात शिवचरणाचे, ओम नमः शिवाय मंत्राचे जप करावे, रुद्राक्ष धारण करावे, कपाळी भस्म लावावे. असे सुद्धा केले तरी भोळा साम सदाशिव आपल्यावर प्रसन्न होतो, तर त्याच्यावर संकटे येणारच नाही. शिवाचे ध्यान करणारे पुरुष स्त्री खरोखर धन्य आहेत.
त्यासंबंधी आता व्यासमुनी एक कथा सांगतात, ती लक्षपूर्वक ऐका. फार फार वर्षापूर्वी एका वनात वामदेव नावाचा महाज्ञानी पुरुष राहत होता. दिशा म्हणजे त्याचे वस्त्र. आपल्या सर्व अंगाला भस्मपासून नेहमी कडकडीत असा उपास करून दिगंबर अशा अवस्थेत तो एकटाच इकडे तिकडे त्या रानात फिरत असे. हे सारे विश्व शिवमय आहे अशी त्याच्या मनाची पक्की श्रद्धा होती. त्यामुळे त्याला कशाचा सुद्धा खेद नव्हता, कसली सुद्धा खंत नव्हती. हा वामदेव नेहमी मौन पाळत असे. त्याला कुठलाच विकार नव्हता. फक्त शंकराचे स्मरण आणि ज्ञानचर्चा व्यतिरिक्त तो नेहमीच अबोल राहत असे. सर्व लोकांवर उपकार करण्यासाठी प्रत्यक्ष शंकराने जणू ते रूप धारण केले आहे असे वाटत होते. तो नेहमी आत्मस्वरूपात दंग असे, नेहमी समाधी स्थितीमध्ये असत असे. पाहणाऱ्यापैकी कोणालाही वाटत असे की त्याने आपल्या तपाने तेजाचा दाहकपणा पूर्णपणे जाळून टाकला होता. पृथ्वीचा कठीणपणा त्याने कमी केला होता. पाण्याचा ओलावा काढून घेऊन त्याने पाणी अगदी स्वच्छ केले होते. सर्व ब्रह्मांड जाळून त्याचे भस्म आपल्या सर्व अंगाला फासले होते. जगात त्याला सगळीकडे फक्त शंकराचेच रूप दिसत होते. एकदा काय झाले, त्या अरण्यात एक महाभयंकर ब्रह्मराक्षस आपली चांगली हातभर जीभ तोंडाबाहेर काढून, तो मोठा राक्षस लाल लाल डोळे काढून इकडे तिकडे फिरत येणाऱ्या सर्व प्राण्यांना खाऊन टाकत येत असताना रस्त्यातून त्याला तो वामदेव दिसला. ब्रह्मराक्षस त्याच्या अंगावर एकदम धावून आला. आपली दोन्ही हातांनी वामदेवाच्या गळ्याला त्याने घट्टीमिठी मारली. त्यावेळी वामदेवाच्या अंगाला लावलेले पवित्र भस्म थोडेसे त्या ब्रह्मराक्षसाच्या अंगाला लागले. त्याबरोबर परिसाच्या स्पर्शाने जशी लोखंडाचे सोने होते तसे त्याला पाहिले भाव एकदम पालटले. त्याची दृष्टवृत्ती एकदम पार नाहीशी झाली. तो वामदेवाच्या चरणावर पडला. खरे तर वामदेवाला याचे भानच सुद्धा नव्हते की आपल्याला स्मरण पूजनामध्ये तो इतका दंग होता. त्याला सुख दुःख काहीच जाणवत नव्हते. शरीर दुःखी आहे, शरीराला काही रोग झाला आहे, शरीराला वेदना होत आहे, मी कोणत्या देशी भ्रमण करत आहे, त्याला याची अजिबात काळजी नव्हती. वामदेवाच्या स्पर्शाने त्या ब्रह्मराक्षसाला मात्र लगेच दिव्य रूप प्राप्त झाले. आपल्या मागच्या 1000 जन्माचे त्याला ज्ञान झाले. चंद्राच्या स्पर्शाने ज्याप्रमाणे चंद्रकांत मणी द्रवावा किंवा मानस सरोवरातील पाणी पिताच कावळ्याला हंसाचे रूप यावे अथवा सूर्याचा उदय होताच अंधार संपूर्णपणे नष्ट व्हावा, त्याप्रमाणे वामदेवाच्या शरीर स्पर्श होताच ब्रह्मराक्षसाचे असलेले रूप पालटले. वामदेवाला नमस्कार करून तो म्हणाला, गुरुराज, आपल्या कृपेने मला माझ्या या आधीच्या 1000 जन्माचे ज्ञान झाले आहे. पण फक्त गेल्या 25 जन्मात मी किती पापे केली होती आता मी आपल्याला सांगू शकतो. पूर्वी मी दुर्जय नावाचा राजा होतो. त्या जन्मात मी अतिशय निर्दय आणि दुराचारी होतो. सर्व प्रजेला मी सारखा त्रास देत असे. मला माझ्या मनाला आवडेल तसे मी वागत असे. त्या जन्मात वेदशास्त्र पुराणे मी कधी ऐकली नाहीत. अगदी स्वप्नातही धर्माचा विचार केला नाही. ब्रह्महत्येसारख्यानी मोठमोठी पापे केली. रोज नवीन नवीन स्त्री पकडून आणून मी तिचा त्याचा इच्छेविरुद्ध उपभोग घेत असे. एकदा का एका स्त्रीचा भोग घेतला म्हणजे तिचे कधी तोंडही सुद्धा पाहत नव्हते. सर्वांना माझ्या कैदेत डांबून ठेवत असे. त्या बिचाऱ्या आयुष्यभर तुरुंगामध्ये रडत ओरडत बसत असे. तळमळून मला शाप देत असे. माझ्या राज्यातील माझे नागरिक असलेला ब्रह्मवर्ग माझे राज्य सोडून पळून गेला. त्या जन्मात एकूण 300 ब्राह्मण स्त्रिया, 400 क्षत्रिय स्त्रिया आणि 1000 वैश्य स्त्रियांचा मी उपभोग घेतला. शूद्राच्या 1000 स्त्रिया, त्याचबरोबर 400 चांडाळ स्त्रिया, सहस्र माग कन्या, तसेच 500 चांभार कन्या, 400 परीट कन्या मी उपभोगल्या होत्या. माझ्या जीवनात वेश्या किती येऊन गेल्या त्याचा तर मी हिशोबच ठेवला नाही. पण त्या जन्मात इतक्या स्त्रिया भोगून सुद्धा माझे मन तृप्त झाले नव्हते. मी रात्रंदिवस खूप खूप दारू पित असे, वाटेल ते खात असे. सरते शेवटी मी आजारी पडलो. त्यावेळी मला क्षयरोग झाला. माझ्या रोगामध्ये मी मरण पावलो. त्यावेळी यमदूतांनी मला पकडून नरकात ढकलून दिले. यमपुरीचे दारुण दुःख कसे असते मी ते सोसले आहे. तेथे दया हा शब्द कोणाकडे नव्हता. तांब्याच्या तापलेल्या जमिनीवरून यमदूतांनी चालवत चालवत तेथून मला नेले. लोखंडाचा खांब लाल होईपर्यंत तापून त्या खांबाला मला आलिंगन द्यायला लावले. तापलेल्या आणि उकळत्या असलेल्या तेलात मला टाकले. माझ्या तोंडात विष्ठा मूत्र बडबडले, कोंबले, खारट कडू रस माझ्या तोंडात प्यायला दिले. मला जमिनीवर पालथे पाडून तीक्ष्ण चोचीच्या पक्ष्यांकडून माझे सर्व शरीर फाडून घेतले. मला कुंभी पात्रामध्ये रटारटा शिजवले. माझ्या दोन्ही कानात तापलेल्या सुया खुपसल्या. तेथील जाचांचे मी आणखी काय काय वर्णन करू. तेथे रक्तकुंड, रेतकुंड मला कित्येक दिवस बुडवून ठेवले. माझ्या अंगाचे मांस तोडले. माझ्या शरीरावर झालेल्या जखमांवर मिठांचे पाणी टाकले. माझ्या तोंडातील जीभ आणि नाक कान सुद्धा तीक्ष्ण शस्त्रांनी कापून टाकले. माझे हातपाय तोडले, पोट चिरले. तसेच माझ्या माथ्यावर तापलेली शस्त्रे खोचली, शिश्न कापले, गुद्धादारास तप्त असे रस ओतले. पाठीकडे वाकून माझ्या पायाला माझी मान बांधली. सर्व अंगाला सुया टोचल्या. दगडाने वृषणाचे पीठ केले. हात पाय रटारटा
तोडून टाकले, बेड्या घातल्या हातपायांना, ज्याला कधी कुणाला पार लागत नाही अशा महाभयंकर नरकामध्ये मला बुडवले. माझ्या तोंडातील दात पाडले, मानेला फास घातला, आपले उष्ट आणि मूत्र मला खायला दिले, माझ्या सर्व अंगाचे तुकडे तुकडे केले, कुत्र्यांकडून शरीर टराटरा फाडून घेतले, लाल लाल तापलेल्या लोखंडाने मारले, उखळात घालून तापलेल्या मुसळांनी त्यांनी मला काढले, नाकावाटे जहरात सोडले, असंख्य जहरी विचवांनी भरलेले खोल विहिरीत फेकून दिले, भयंकर विषारी असे असंख्य नाग चावले आणि अग्नीने शरीर संपूर्णपणे भाजवले, पायात जडजड दगड बांधून डोंगरावरून खाली लोटून दिले, माझ्या पोटातली आतडी काढून मलाच खायला लावली, वर टांगून ठेवले, धुण्यासारखे धरून रटारटा मला आपटले, अनिकुचीदार अशा खिळ्यांवर उभे केले, इंगळ्यांचे अथरून करून मला त्यावर झोपायला लावले, दगडांनी डोके माझे फोडले, लोखंडाचे चणे गरम करून मला खावायला दिले, होठ माझे फाडून टाकले, तापलेल्या मोठ्या मोठ्या सळ्या माझ्या नाकामध्ये कोंबल्या, शरीराचे तुकडे केले, हत्तीच्या पायाखाली मला चिरडले, तापलेले कडत कडत पाणी मला प्यायला दिले, माझी सर्व अष्टांगे कापून मलाच खायला दिली, भयानक अतिलिंगे कापून खा खा असे म्हणत होते, टोकदार सुळ्यांवर मला पालथे ठेवून मुसळांनी कुटले, यमदूतांनी भयंकर मला यातना दिल्या, नरक यातना मी 3000 वर्षपर्यंत भोगला, शरीर मात्र नष्ट होत होते, प्राण तर जात नाही, त्यामुळे सर्व यातना मला सोसाव्या लागल्या. मग यमदूतांनी मला व्याघ्र जन्मात ढकलून दिले, नंतरच्या जन्मात मी अजगर झालो, त्यानंतरच्या पुढच्या जन्मात मी लांडगा झालो, असे खूप काही माझे जन्म झाले. तर स्वामी महाराज, आता मला सर्व काही ज्ञान आलेले आहे, मी निषादाचा जन्मसुद्धा घेतलेला होता, पण तुमच्या या शरीर स्पर्शाने मला आता चांगले ज्ञान प्राप्त झालेले आहे, मी गंगेच्या पवित्र जलाचे स्नानाने जसे पाप नाहीसे होते, तशा दत्ताच्या दर्शनाने सर्व भवताप नाहीसा होतो, जसे कल्पवृक्षाच्या केवळ दर्शनाने जन्मभराचे दैन्य नाहीसे होते, तसे तुमच्या दर्शनाने आणि माझे सर्व मागचे पूर्वे सर्व पापे नष्ट झाली आहे. राक्षसाचे भाषण ऐकून वामदेव म्हणाला, फार पूर्वी एक ब्राह्मण होता. एका शूद्र स्त्रियेवर त्याचे अतिशय प्रेम होते. शूद्र स्त्रीच्या पतीने एकदा त्या दोघांना एकत्र पाहिले आणि तिचा राग एकदम खूप उफाळला. त्याने ब्राह्मणाला मारून गावाबाहेर नेऊन टाकले. त्याच्या अंत्यसंस्कार सुद्धा तेथे केला नाही. यमदूत सुद्धा त्याला मारत मारत घेऊन गेले. त्यांनी तेथे खूप त्रास भोगला. ब्राह्मणाचे प्रेत तसेच गावाबाहेर पडलेले होते. तेवढ्यात काय झाले, शिवालयासमोरील भस्मात लोळून एक कुत्रे वेशी बाहेर पळत पळत आले आणि त्या ब्राह्मणाच्या प्रेतावर जाऊन पडले. शिवाच्या भस्माचे काही कण कुत्र्याच्या अंगाला चिटकले होते. ते शिवाचे भस्म अंगाला लागताच ब्राह्मणाचे पूर्वी केलेले सगळे पाप नष्ट झाले. यमदूतांनी त्याला नरक यातनातून बाहेर काढले. शंकरांनी आपले विमान पाठवून त्याला ब्राह्मणाला कैलास पर्वतावर आणले व आपल्याजवळ स्थान दिले. असे हे शिवभक्त शिवभस्म अतिशय पवित्र होते. राक्षस हात जोडून म्हणाला, महाराज, कृपा करून या भस्माचा आणखी महिमा आपण सांगावा. भस्म चांगले कोणते, ते कसे लावावे, कृपा करून मला नीट सांगावा. असा हा भस्माचा महिमा ऐकण्याची माझी इच्छा आहे. तेव्हा वामदेव पुढे सांगू लागला, एकदा अतिशय उत्तंग अशा मंदारगिरी पर्वतावर शंकर देव सर्व देवांसह बसलेले होते. यक्ष, किन्नर, गंधर्व, उपदेव, देव, पिशाच असे सर्वेच्या सर्वे बसलेले होते आणि सर्वजण तेथे महेशाच्या भोवताली कोंडाळे घालून बसलेले होते. मरुदगण, पितृगण, 11 रुद्र, अष्टवसू, अष्टभैरव, अष्टदिक्पाल, 88,000 मुनी, ऋषी, 60,000 वालखिल्य, ब्रह्मपुत्र, पाताळनाग, पृथ्वीवरचे महान पावन राजे सर्वजण शंकराला वेढून त्यांच्या सभोवताली बसले होते. नंदिकेश्वर सर्वात पुढे बसलेला होता. शिवाजवळ नंदी बसलेला होता. तेवढ्यात त्या ठिकाणी सनतकुमार आले आणि शंकराला नम्रपणे नमस्कार करून त्यांनी आपणास भस्म धारण करण्याचा विधी सांगितला अशी विनंती करून तेव्हा भगवान शंकर म्हणाले, गायीच्या शेणाने चांगल्या जाळून टाकायच्या, जे शेणाच्या कांडे असते ते चांगले जाळून टाकावे, नंतर त्याची राख करावी, त्या राखेत माती मात्र अजिबात येऊ देऊ नये, ती विभूती शिव गायत्री मंत्राने पंच करावी, आधी अंगठ्याने वर लावावी, मग मस्तकाभोवती लावावी. विभूती लावताना तर्जनीचे बोट लावू नये, करंगळी ही त्यापासून वेगळी ठेवावी, कपाळावर 2 बोटाने विभूती लावावी, अंगठ्याने मध्यरेषा काढावी, नंतर तर्जनी न लावता 3 बोटांनी आपल्या सर्व अंगाला विभूती लावावी आणि मग भूषणामुळे अशी केलेली मोठमोठी पापे जळून भस्म होतात. अशा तऱ्हेने दारू पिणे, ब्रह्महत्या करणे, अभक्षण भक्षण करणे, पापे सुद्धा शरीराचे पवित्र असे शास्त्रशुद्ध भस्म लावले म्हणजे नष्ट होता. शंकराने सनतकुमारास सांगितलेला हा भस्माचा महिमा वामदेवाने ब्रह्मराक्षसाला सांगितला. त्यामुळे तो ब्रह्मराक्षस नंतर
दिव्य स्वरूप होऊन शंकराच्या रूपात मिसळून गेला. सत्संगीचा महिमा असा फार मोठा आहे. मंत्र, तीर्थ, देव, गुरु, यज्ञ, ज्योतिष, औषधी यावर प्रथम आपला विश्वास पाहिजे. ज्याचा विश्वास आहे शिवाप्रती त्याला कसल्याही गोष्टीची कमी नाही. फार फार वर्षापूर्वी पांचाळ देशात सिंहकेत नावाचा एक पराक्रमी राजा राज्य करीत होता. एकदा फार मोठे सैन्य घेऊन शिकारीला गेला होता. तो राणामुना शिकारीसाठी हिंडत होता. त्याच्याबरोबर अनेक भिलही होते. अशा तऱ्हेने हिंडत असताना वाटेत एक पडके शिव मंदिर लागले. एक भिल त्या मंदिरात शिरला. मंदिरात फार पतझड चालू होती. तेथे शिवलिंग ही वेडे वाकडे पडले होते. भिलाने आपल्या सिंहकेत राजाला ती शिवलिंग दाखवली आणि राजा म्हणाला, लिंग तर फार चांगले आहे. याची डामडोल करून पूजा करण्यापेक्षा आपणास भाव खाता येईल. देवाचे प्रतिमा जागोजागी मांडून ठेवायच्या म्हणजे भक्तीचा शुद्ध धंदा आहे. ज्याप्रमाणे ब्राह्मणाच्या पवित्र भाव मनामध्ये नसताना ईश्वर पूजा करणे म्हणजे शुद्ध दांभिकपणा आहे असे समजावे. महाराज, मी खरोखर माझ्या मनापासून या लिंगाची पूजा करेल असे त्या भिलाने राजाला सांगितले. पण मला त्यासाठी अगोदर पूजाविधी कसा करावा समजावून सांगा. भिलाने नम्रपणे राजाला विचारले. शबरा, मग अख्तर ऐक. पूजेचे तसे अनेक प्रकार आहेत, पण तू असे कर, रोज नवीन चिताभस्म आणून या मंदिरातील लिंगाची पूजा कर. चिताभस्म स्वतः लावल्याशिवाय नैवेद्य दाखवू नको. राजाने त्याला सांगितले. राजाचे वचन प्रमाण मानून शबराने ते लिंग तेथून उचलून आपल्या घरी आणले. आपल्या पत्नीला त्याने रानात घडलेली सर्व हकीकत सांगितली. ते सर्व वृत्त ऐकून तिलाही फार आनंद झाला. मग एक चांगल्या मुहूर्तावर त्या दोघांनी रानातील पडक्या मंदिरातून आणलेल्या त्या लिंगाची स्थापना केली. रोज नवीन चिताभस्म आणून दोघंही मनोभावे त्या लिंगाची पूजा करीत असत. पूजा झाल्यावर शबराची पत्नी शंकरासाठी नैवेद्य आणीत असे. मग दोघे प्रार्थना करीत असत. असे काही दिवस गेले. एकदा शंकरांनी ठरवले आपण शबराची परीक्षा पाहावी. एक दिवस भिलाला काही केल्या कुठेही नवीन चिताभस्म मिळाली नाही. तो आजूबाजूला संपूर्ण रानात खूप हिंडला, पण काही उपयोग झाला नाही. घरी परत येऊन त्याने पत्नीला तसे सांगितले. तोही मोठ्या काळजीत पडला. आता आपली नित्यनेमाची पूजा कशी होणार? चिताभस्म लावल्याशिवाय आपण लिंगाला नैवेद्य कसा दाखवणार? शिवाचे व्रत आचरणा म्हणजे खरोखर फार कठीण आहे. शबरी म्हणाला, हे पा, आता मी माझे स्वतःच भस्म करते. तुम्ही या शंकराला हे भस्माचे नैवेद्य शिवाला दाखवा. आपली रोजची पूजा पूर्ण करा. तिने म्हटल्याप्रमाणे शुद्ध होऊन स्वयंपाकघरात बसून तिने स्वतःला जाळून टाकले. शरीराचे भस्म करून टाकले आणि ते भस्म शिवाला अर्पण केले. शबराने ते भस्म शंकराला लावले. नेहमीसारखी शिवलिंगाची यथासांग पूजा केली. पण आता नैवेद्य आणायला तेथे दुसरे कोणी नव्हते. पण शंकराची एक आरती झाल्यानंतर लगेच शिवलिंगाला नैवेद्य दाखवावा लागतो. शंकराला जर नैवेद्याला विलंब झाला तर शंकर कोपणार असे त्याच्या मनात ध्यान होते. पण नैवेद्याला उशीर झाला त्याला अजिबात चालत नाही. शबर शिवपूजनात इतका दंग होता मनापासून की त्याला आपल्या पत्नीने जाळून टाकले, स्वतःचे भस्म करून टाकले, ते भस्म शिवाला अर्पण केले. त्याला अजिबात भान नव्हतं. तो अजिबात विसरून गेला आणि एकार्ती होताच त्याने नेहमीप्रमाणे पत्नीला नैवेद्य घेऊ नये म्हणून हाक मारली. त्याप्रमाणे रंभेपेक्षा अतिशय दिव्य रूप पावलेली शबरी नैवेद्य घेऊन शबराच्या मागे येऊन उभी राहिली. दोघांनी शंकराचे मनापासून स्मरण केले. शिवलिंगाची पूजा संपल्यानंतर शबराने आपल्या दिव्य रूपधारिणी नानाविध अशा अलंकारांनी युक्त अशा स्त्रीकडे नीट निरखून पाहिले आणि त्याला लगेच शंकराची आगाध लीला कळली. त्याबरोबर तोही शिव स्वरूपात मिसळून गेला. दोघांनी नेण्यासाठी आकाशातून भगवान शंकराचे दिव्य विमान खाली आले. मंगलवाद्य वाजत होते. स्वर्गीय पुष्पांचा गंध सगळीकडे दरवळत होता आणि सिंहकेत राजा आपल्या मनात खूप आश्चर्य करीत होता. त्याने विनोदाने त्याला भिलेला पूजेचा प्रकार म्हणून चिताभस्म लाव असे सांगितले होते. भिलाने मात्र ते खरे म्हणून भक्तिभावाने त्याने सांगितलेल्या गोष्टीचे तंतोतंती पालन केले. त्याला शबर आणि शबरीच्या एकनिष्ठेचे कौतुक वाटले. खरी भक्ती केल्याशिवाय कोणालाही शिवशंकर प्रसन्न होत नाही, शक्य नाही. असे शबर आणि शबरीच्या भक्तीप्रमाणे जर आपण भक्ती केली तर देव आपल्या जवळ आहे असे यामधून सिंहकेत राजाला शिवभजन करण्याचा छंद झाला. शिवलीला अमृताच्या कथा नेहमी ऐकू लागल्या. जो कोणी शिवलीला अमृताच्या कथा ऐकतो त्याला दीर्घ आयुष्याची धनधान्याची प्राप्ती होते आणि शिवलोकाची रुद्रलोकाची प्राप्ती होते. त्याच्या सर्व पापांचा नाश होतो. शिवरात्री, महाशिवरात्री, प्रदोष, एकादशी, सोमवार ही व्रते नियमितपणाने करू लागले. सत्प्राप्ती दान करू लागले आणि शेवटी तोही शिवपदात जाऊन पोचला. शिवभजनाचा, शिवपूजेचा महिमा खरोखर अगाध आहे असे या शिवपुराणामध्ये, शिवलीला अमृतामध्ये सांगितलेले आहे श्रीधर कवींनी. तर आता हे पूर्णपणे शिवलीला अमृत
मंडपावर चढली आहे. तिची दाट छाया सर्वत्र पसरलेली. शिवभक्तांनी या छायेत येऊन 2 घटका शिवलीला अमृताच्या कथा श्रवण कराव्या, म्हणजे आपल्यावर शिव प्रसन्न होईल. अशी ही अध्याय 9ची कथा होती. तर मी ती तुम्हाला सांगितली. तर मला अशी आशा आहे की तुम्हाला ही माझी कथा आवडली असेल. आवडल्यास एक लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा. कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा. शेअर करायला विसरू नका. जय श्री महाकाल. मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण 9व्या अध्यायात वामदेवाची कथा ऐकली. कीर्तिमालिनीचा उद्धार कसा झाला ती कथा ऐकली आणि शबराने कशी शिवलिंगाची पूजा केली आणि त्याच्या पत्नीने स्वतःचं जाळून भस्म केलं आणि भगवान शिव त्यांच्यावर भिल्यावर खूप प्रसन्न झाला. तर अशी ही कथा आपण 9व्या अध्यायामध्ये ऐकली. तर आता आपण 10व्या अध्यायाची कथा, शारदेची कथा ऐकणार आहोत. ही कथा पण खूप छान आहे. तर सर्वांनी शेवटपर्यंत 9 आणि 10 दोघी कथा नक्की ऐकाव्या. शिवलीला अमृताच्या कथेतील 10व्या अध्याय आहे हा. तर 10व्या अध्याय आपल्या पारायणाचे संपूर्ण जर आपण 13 अध्याय 14 अध्याय जर ऐकले तर आपल्याला 108 पारायण केल्याची पुण्यफळाची प्राप्ती होईल. कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा. श्री गणेशाय नमो नमः. अध्याय 10वा, शारदेची कथा. हे शंकरा, हे नीळकंठा, हे गौरा, 9व्या अध्यायात शेवटी तू शबराचा उद्धारच केला आणि आता तुला त्याच्या पुढील कथा मी सांगतो ती ऐका. पार वर्षापूर्वी देवव्रत नावाचा एक ब्राह्मण अनंत देशात राहत होता. तो अतिशय विद्वान होता. त्याला शारदा नावाची एक अतिशय लावण्यवती कन्या होती. ती उपर झाल्यावर 12व्या वर्षी देवव्रताने तिचा विवाह केला. वरही शारदेला साजेसा गुणसंपन्न, वेदसंपन्न, तरुण आणि भरपूर श्रीमंत असा होता. राजसभेत त्याला खूप मोठा मान होता. लग्न झाल्यानंतर काही दिवस तो आपल्या सासरवाडीला होता. असाच एक दिवस संध्याकाळी नित्यप्रमाणे स्नान संध्या करण्यासाठी तो नगराजवळ नदीवर गेला. परत येताना पुष्कळ अंधार झाला. अंधारातून येता येता रस्त्यातच त्याला पायाला एक विषारी साप चावला आणि शारदेचा पती तत्क्षणी रस्त्यातच मरण पावला. कोणीतरी ही बातमी गावात येऊन सांगितली. शारदा आपल्या मातापित्यासह धावतच पतीला पाहण्यासाठी निघाली. तेथे गेल्यावर पती गतप्राण झालेला पाहून तिने अपार शोक आरंभला. मी आता माझे मनोगत कुणाला बरे सांगू, अपार शोक करू लागले आणि माझे जीवन पार जळून गेले, पार संपून गेले, अशी ती माझे भांडार लुटले गेले, अशी ती शोक करताना म्हणत होती. तेथे जमलेल्या लोकांच्या डोळ्यात सुद्धा दुःख अश्रू वाहू लागले. पण दैवगती पुढे कोण काय करणार. जावयाचे सर्व उत्तर कार्य करून देवव्रत ब्राह्मण शारदेसह आपल्या घरी परतला. असेच बरेच दिवस उलटून गेले. एके दिवशी काय झाले, घरातील सर्व मंडळी कामानिमित्ताने बाहेर गेली होती आणि विधवा शारदा एकटीच घरी बसली होती. त्यावेळी नैद्रू नावाचा एक तपस्वी वृद्ध शारदेच्या घरी आला. तो ऋषी शारदेच्या घरी आला. नैद्रू ऋषी दोन्ही डोळ्यांनी आंधळे होते. त्यांच्या शिष्यांना त्यांना हात धरून आत आणले आणि शारदेने दिलेल्या आसनावर बसवले. ऋषींच्या यथासांगाने आदर सत्कार करून शारदेने त्यांना नमस्कार केला. तुझे अखंड सौभाग्य वाढो, सतत वाढत राहील, अतिशय विद्वान असा तुला पुत्र होईल, असा आशीर्वाद त्या वृद्ध आंधळ्याने शारदेला दिला. ते आशीर्वाद ऐकून शारदा खिन्नपणे हसली आणि लगेच डोळ्यात तिच्या पाणी आले, रडू लागली. नंतर ती ऋषींना म्हणाली, ऋषी महाराज, मी तर विधवा आहे आणि तुम्ही अखंड सौभाग्य कसे काय मला म्हणालात. आपण दिलेला आशीर्वाद मुळीच खरा होणार नाही. त्याबरोबर नैद्रू ऋषी तिला म्हणाले, माझ्या तोंडून ज्या शब्दाचा एकदा जर उच्चार झाला तर ते शब्द खरे व्हायलाच हवे. माझे आतापर्यंत तपसामर्थ्य फार मोठे आहे आणि मी उच्चारलेले शब्द खरे करून दाखवीन. असे बोलून नैद्रू ऋषी चालत असताना शारदेचे आई वडील चालू लागले आणि आई वडील भाऊ हे बाहेर गेलेले सर्व घरी आले. त्यांना सर्व हकीकत कळली. अघटित कसे काय घडले. शारदेच्या वडिलांनी आपल्या मनातील शंका प्रतिष्ठित केली. तेव्हा ते वृद्ध नैद्रू तपस्वी त्यांना म्हणाले, ऋषींचा आशीर्वाद हा मनापासून दिलेला असतो म्हणून तो पवित्र असतो. तो क्षणात एखाद्या रंकाला राजा बनवतो. ते शाप देऊन एखाद्याच्या सर्व कुळाचा संहार करू शकतात. पूर्वी एका ब्राह्मणाच्या शापेने सर्व यादव कुळ नष्ट झाले होते. तसेच नहुष राजा सर्प झाला होता. त्याप्रमाणे शुक्राची सारी संपत्ती कोपलेल्या ब्राह्मणीने शापवाणीने सागरात बुडाली होती. अगदी देवादिदेव ब्रह्मा विष्णू महेश यांना सुद्धा ब्राह्मणाच्या शापाचे नेहमी भय वाटत असे. फार पूर्वी परीक्षित राजा शापामुळे भस्म झाला होता. कोपिष्टी जमदग्नी ऋषींनी आपल्या 4 पुत्रांचे आपल्या आज्ञा न ऐकलेल्या अपराधावरून जाळून भस्म केले होते. विप्रशामुळेच पांडुराजाला त्यांच्याशी विवाह केलेल्या सुंदर स्त्रिया असून उपभोगता येत नव्हत्या.
नारदाच्या शापेने प्रत्यक्ष कुबेर पुत्रसुद्धा झाडे बनले होते. 8,000 प्रचंड स्वरूपात असलेल्या सागरांना आग लागले होते. कृष्णासहित श्रेष्ठ अशा सर्व यादव कुळाचा एका ब्राह्मणाच्या शापेमुळे नाश झाला होता. मृगराज सुद्धा अशा शापेने यशच किंचित सरडा बनला होता. अत्रिनंदनाला अनिवार्य असा क्षयरोग लागला होता. सूर्याच्या पुत्राच्या दासीपुत्र झाला. हे सर्व ऋषींच्या आणि ब्राह्मणाच्या शापेमुळेच झाले होते. हे ब्राह्मण मनात आणले तर पाषाणाचा देव करू शकतात किंवा रंकाचा राव करू शकतात. मंत्रक्षता टाकून कोरड्या लाकडावर नवीन पालखी फोडण्याचे सामर्थ्याने त्यांना प्राप्त झालेले असते. हे ब्रह्मांड सुद्धा मोडून पुन्हा नव्याने घडवण्याचे सामर्थ्य तपस्वी ब्राह्मणात खरोखर असते. तेव्हा माझे शब्द असे फुकट जाणार तर नाहीतच, पण ते खरे होणार. तेव्हा आता मी सांगतो तसे करा. मग ऋषींनी आपला मुक्काम शारदेच्या घरी कित्येक दिवस ठेवला. शारदेला उमा महेश्वराचे व्रत करण्यास सांगून त्या व्रताचे सर्व विधी विशद करून सांगितले. षडाक्षर मंत्र तिला दिला आणि विधियुक्त त्या मंत्राचा जप रोजच्या रोज करण्याची आज्ञा दिली. नंतर शारदेच्या अंगणात एक मठ बांधून नैद्र ऋषी तेथे राहू लागले. एके दिवशी शारदेने ऋषींना विचारले, हे ऋषीवर, आपण हे सर्व सांगितले, पण हे व्रत कधी आरंभ करू, किती दिवस करू व कसे करू? त्यांनी सांगितले, हे शारदे, मी सांगितलेल्या व्रताचा आरंभ चैत्र मास किंवा मार्गशीर्ष मासात शुद्ध पक्षात करावा. सोमवार, अष्टमी किंवा चतुर्दशी या दिवशी मुहूर्त पाहून उमा महेश्वराची पूजा करावी. वर्षभर एक व्रत आचरावे. गुरुचरणावर ठाम निष्ठा ठेवावी. शारदेने उमा महेश्वराची विधिवत सांग स्थापना केली. आपल्या घराजवळ 4 खांब रोवून शिव मंदिर तयार केले. त्याच्यावर पांढरे छत बांधले. 4 खांबांना फळाफुलाने उत्तम सजवले. मंदिराच्या आणि घराच्या समोर रांगोळ्या घातल्या. पांढऱ्या रंगाची उत्तम अशी सुवासिक फुले आणली. तांदळावर घटाची स्थापना केली. उमा महेश्वराच्या सोन्याच्या मूर्ती तयार केल्या आणि त्या मंदिरामध्ये त्यांची प्रतिष्ठापना केली. मग अतिशय नम्रपणे भक्तिभावाने षोडोपचारे त्यांची पूजा सुरू केली. ब्राह्मण सभाषण बोलून घेऊन त्यांना उत्तम भोजन व दक्षिणा देऊन संतुष्ट केले. कोठेही चालू असलेले पुराण कीर्तन शारदा मोठ्या आवडीने ऐकत असे. ती सदा सर्व काळ शिवनामाचा जप करीत जागरण करीत होती. आपल्या गुरुवर तिचा अढळ असा विश्वास होता. कोटी सूर्यासारखा संपूर्णपणे प्रखार तेजस्वी असलेल्या कर्पूर गौर शुभ्र वस्त्र धारण केलेल्या आणि उत्तमोत्तम असे दागिने लिहिलेल्या, आपल्या जटाभारात प्रत्यक्ष पावन अशी गंगा धारण केलेल्या, सर्पाचे अलंकार, गळ्यामध्ये घातलेल्या चंद्राची कोड, सतत आपल्या कपाळावर मिरवत असलेल्या, सर्व अंगाला भस्म चर्चिल्यामुळे संपूर्णपणे पांढरा शुभ्र दिसत असलेला, कपाळावर 3रा नेत्र असलेला आणि 2 तेजस्वी नेत्र असलेला, 5पेक्षा तेजस्वी असा निळा कंठ असलेला, हातात अनेकानेक आयुध असलेला, त्रिशूळ, कपाळ, डमरू हातात घेतलेला, पाशू शुद्ध अस्त्र असलेल्या, शुभ अशा सिंहासनावर शुभ्र कातळे आपल्या अंगाभोवती गुंडाळून नाना तेजस्वी रत्नांनी झळकत असलेल्या सांब सदाशिव असा शारदा सारखी आपल्या नजरेसमोर आणत होती. ती मनातून शंकराचे चिंतन करीत होती. ओम नमः शिवाय या मंत्राचा सतत जप करीत होती. तिच्या नजरेसमोर बर्फच्छिद शुभ्र असा कैलास पर्वत तिच्या डोळ्यापुढे आणत असे. त्यावर कुठल्याही खांबांच्या आधाराशिवाय घातलेल्या दिव्य मंडप, ऐरताहून सुद्धा मोठा, अगदी पांढरा शुभ्र असणारा नंदी, तसेच शेष, तक्षक, नाग, कानात रत्नखचित कुंडले घातलेल्या भवानीचा प्रियपती अगदी साकार होऊन उभा राहिला होता. आणि मग आपल्या महान तपस्वी अशा गुरुकृपेने शारदेने भवानींचे ध्यान डोळ्यासमोर उभे केले होते. अतिशय सुंदर दिसणारी, तारुण्याने अगदी मुसमुसली होती. नानाविध सुवासिक, नानाविध रंगाच्या फुलांच्या माळा घातलेली, भुजंगसारखे अतिशय लांब आणि काळेभोर केस असलेली, सुडोल तेजस्वी वादा असलेली, बघणाऱ्याचे डोळे दिपून जावेत अशी तेजस्वी असणारी पार्वती शारदेच्या मनचक्षू पुढे दिसत होती. आजपर्यंत आम्ही ज्या ज्या सुंदर स्त्रियांचे वर्णन केले होते, त्या स्त्रिया पार्वतीच्या केवळ पायाच्या नखाची ही सर येईल अशी सौंदर्यवती नव्हती. पार्वतीच्या अंगाच्या असलेल्या सुखात ब्रह्मांड फोडून वर येत होता. जिथे जिथे तिची पावले पडत होती, सुंदर लाल रंगाची कमळे उगवत होती. तिच्या दाताचे तेज पाहून रत्नसुद्धा खड्यासारखे तुच्छ बनत होते. या ब्रह्मांडाला तिच्यासारखे सुंदर स्वरूप दुसरे कशाचेही बनत नव्हते. या ब्रह्मांडाला सर्व काही सूर्यचंद्राचे सारे तेज ओतून त्यापासून त्याने तयार बनवलेले आहेत असे पाहणाऱ्याला वाटत होते. तिचे दोन्ही होठ लाल दिसत होते. नेत्राचे तेज पाणीदार मोत्यावर पडले होते. मोती अगदी लाल गुंजेसारखे दिसत होते आणि जगन्माता पार्वतीने हास्य केले की पुन्हा पांढरे शुभ्र दिसत होते. शुभ्र
हंस एकाजवळ एक असे ओळीने बसावेत असे पार्वतीचे दात अतिशय तेजस्वी दात, पार्वती मातेचे दात अतिशय सुंदर दिसत होते. दात पांढरे शुभ्र होते, परंतु तिच्या अंधाराचा लाल रंग त्याच्यावर पडला की ते क्षणभर अगदी डाळिंबाच्या लाल लाल दाण्यासारखे शोभून दिसत होते. गळ्यातील मोत्यांचे हार इंद्रनीळ मण्यासारखे प्रचंड असे तेजस्वी दिसत होते. कमंडलूसारखे मोठे घाटदार तेजस्वी सुडोल आणि भरदार असे स्तन युगल मोठे सुंदर आणि आकर्षित दिसत होते. गजानन आणि कार्तिक स्वामी यांना दोघांनाही त्या स्तनातले अवीट गोळीचे अमृत प्राशन करायला मिळाले होते. जणू काही प्रलय काळातील वीज गळून तिचे वस्त्र देवीसाठी नेण्यास बनवले आहे असे वाटत होते. पांढरे शुभ्र मोती लावलेली चोळी अतिशय चमचमीत करीत होती. तिच्या दोन्ही हातावर अलंकार झळकत होत्या. अशा तऱ्हेने अनेक वेश धारण करणारी, आपल्या भक्तांवर कृपा करणारी, या जगताची आदी माता, आदी पुरुषाचे ज्ञान, ब्रह्मांडाचे जडणघडण करणारी अशी ती पार्वती माता फार सुंदर दिसत होती. कृतिका नक्षत्राप्रमाणे अत्यंत तेजस्वी अलंकार तिने आपल्या कानात घातले होते. अरुणोदय संध्यासमयीची आकाशात पडणारी पसरणारी लाली कमी दिसावी इतके सुंदर कुकू तिने आपल्या कपाळावर रेखले होते. विश्वप्रलयाच्या वेळी सगुण रूप टाकून प्रत्यक्षात भगवान शंकर निर्गुण बनले होते. तरी सुद्धा पार्वतीचे सौभाग्य फार फार मोठे होते. तिने 2 वेळा शंकराशी विवाह केला होता. वेडा खाऊन लाल चुटूक शोभणारे सुंदर दिसणाऱ्या तिच्या चंदन वदन चंद्रकाचे वर्णन करताना कवी फार थकले होते. प्रयाग तीर्थात ज्याप्रमाणे नद्यांचा त्रिवेणी संगम झाला आहे त्याप्रमाणे 3 पेड्यांची अवेची वेणी शोभत होती. मोगऱ्याच्या कळ्याचे शुभ्र हार गुंफून त्यामध्ये लाल रंगाची फुले गुंफली होती. त्यात पद्मनंदिनी गुप्त रूपाने राहत होती. मृदू फुले गुंफली होती. त्यात पद्मजननी गुप्त रूपाने राहत होती. मृदू राखडी वगैरे अलंकार म्हणजे प्रयाग तीर्थात तळपडणारे जलचर शोभून दिसत होते. मोठमोठे प्रचंड उसळणारे सागर म्हणजे केसांच्या टोकाला बांधलेले डोलदार घोडे होते. ब्रह्मांडाने गुंफलेली मोहन माळ तिने आपल्या गळ्यात घातलेली होती. जीव आणि शिव हे 2 पक्षी म्हणजे तिचे तेजस्वी असे स्तन युगल होते. ती अखंड सौभाग्यवती असल्याने तिने आपल्या हातात व्रजचूडा घातला होता. तिने तिच्या 10 बोटात 10 बहुमूल्य अशा अंगठ्या घातल्या होत्या. त्या 10 अंगठ्या म्हणजे पार्वतीचा भाऊ विष्णू याचे जणू काही 10 अवतारच होते. तिच्या पायातले पैंजण छुमछुम वाजत लागताच शंकर आपली समाधी विसरत होते. एकनिष्ठ भक्त तिच्या पायात जोडवे होऊन राहिले होते. अशा सुंदर स्वरूपाचे ध्यान शारदा नित्यनेमाने करीत होती. अशाच तऱ्हेने 1 वर्ष संपले. शारदा नित्यनेमाने यथासांग आपल्या व्रताचे पालन करीत होती. 1 वर्षानंतर नैद्रुवाने शारदाकडून व्रताचे उद्यापन करून घेतले. 1100 ब्राह्मणाची दापते जेवायला बोलवली आणि त्यांना भरपूर दक्षिणा, किमती, बहुमूल्य वस्त्रे, उंची सोन्या चांदींचे अलंकार देऊन संतुष्ट केले. त्या दिवशी रात्र झाली. गुरु जवळ बसून शारदा उमा महेश्वराचे चिंतन करीत होती. मध्यरात्री झाली आणि तेवढ्यात सगळीकडे एकदम भरपूर प्रकाश पडला. नैद्रू ऋषीच्या आंधळ्या नेत्रांनी ती प्रकाश चांगलाच दिसला. त्यांना सुद्धा परत दृष्टी आली. नैद्रू ऋषी आणि शारदा दोघांनी देवीचे पाय धरले. तेथे प्रकटली. भवानी आता फक्त त्या दोघांनाच दिसत होते. इतर लोकांना मात्र तेथे काहीही दिसत नव्हते. शारदा उभी राहून देवीची मनोभावे प्रार्थना करीत होती. हे जगदंबे, भवानी माते, माझ्यासारख्या सामान्य स्त्रीला ब्रह्मानंद पदाचा लाभ करून देणाऱ्या अंबे, देवादिदेव गणपतीच्या माते, वेद पुराणात सर्वत्र तुझी कीर्ती थोरवी गायलेली आहे. तुझी जर कृपा झाली तर जन्मांध असलेल्या व्यक्तीला डोळे येतात. पांगळे असलेले वाऱ्यासारखे अतिशय वेगाने धावू लागतात. मुके पोपटासारखे बोलू लागतात. मूर्ख असलेले पंडित बनतात. पाण्याच्या गाराचे चिंतामणी बनतात. वाळूची बहुमूल्य अशी रत्ने होतात. संसारातील सर्व प्रकारच्या भयाचा नाश करणाऱ्या आपल्या भक्तांचे पालन करणाऱ्या, सर्व वेदना मातृस्थानी असणाऱ्या हे भवानी माते, ब्रह्मा आणि तर सर्व देवही तुझे ध्यान नेहमी करत असतात. हे साऱ्या जगताच्या त्रिदोष आणि त्रिताप हरण करणाऱ्या माझ्या अंबे, जे कोणी तुझे त्रिकाळ ध्यान करतील ते सर्व जन्म मरण्याच्या फेऱ्यामधून मुक्त होतील. शिवशंकराच्या प्रियतमे, सर्व ऐश्वर्य देऊन कल्याण करणाऱ्या अंबे, तू सर्व ठिकाणी सर्व दिशांमध्ये भरून उरलेली आहे. शारदेचे मनापासून केलेले कळकळीचे स्तवन ऐकून अंबे माता प्रसन्न झाली. जो कोणी या स्तवन सुद्धा श्रवण पठण करेल त्याच्यावर भी अंबा प्रसन्न होईल असे सांगितले. आणि मग अंबा माता शारदेला म्हणाली, मी प्रसन्न झाली आहे, तुला हवा असेल तो वर माग. मग नैद्रू ऋषीने देवीला शारदेच्या आयुष्यात घडलेली अशा स्थितीत त्यांनी शारदेला दिलेल्या आशीर्वादाची सर्व हकीकत देवीला सांगितली. देवी, माझ्या मुखातून शारदेसाठी जो आशीर्वाद निघाला तो तू आता सत्य कर. तेव्हा देवी म्हणाली, आता आपल्यासमोर असलेली ही जन्माची शारदा मागच्या जन्मी द्रविड देशातील एका ब्राह्मणाची मुलगी होती. हिचे नाव भामिनी. हिला एक सवत होते.
होती. आपले सर्व प्रकारचे कौशल्य खेचून भामिनीने आपल्या पतीला सदैव स्वतःजवळच गुंतून ठेवले होते. त्यामुळे हिची सवत मनाने पतीपासून दूर दूर गेली आणि वाईट मार्गाला लागली. भामिनीच्या शेजारी राहणाऱ्या एका तरुणाचे मन भामिनीवर आले. संधी साधून एकदा त्या जाराने हिचा हात धरला, पण भामिनीला त्याच्या त्या वागण्याचा राग आला. त्याचा हात झटकावून रागावून त्याला बरेच अपशब्द बोलली. त्यावेळी जार आपल्या घरी गेला, पण भामिनीचा सहवासाचा सारखा त्याला ध्यास लागला होता. तिच्याकरता झुरून झुरून शेवटी एक दिवस तो मरण पावला. पतीचे आपल्याकडे लक्ष नाही याचा राग येऊन भामिनीच्या सवतीने तिला विधवा हो असा शाप दिला. शाप देऊन सवतही मरून गेली. शेवटी तिच्या आयुष्यातील दोरी तुटल्यावर एक दिवस भामिनीला मृत्यू आला आणि त्यानंतर शारदा म्हणून तिने या घरी जन्म घेतला. पूर्वीच्या जाराने सुद्धा ब्राह्मण म्हणून जन्म घेऊन शारदेशी लग्न केले. मग मागच्या जन्मात त्याच्या मनात राहिलेला सूड घेऊन तोही मरण पावला. हिचा पूर्वजन्माचा भ्रतार आताचा या जन्मात द्रविड देशात आहे. येथून तो देश खूप लांब आहे. हिचा ध्यास घेऊन तोही तेथे सारखा तळमळत आहे. तो शारदेला स्वप्नामध्ये येऊन भोग देईल आणि त्याच्यापासून शारदेला गर्भ राहील. काही दिवसांनी शारदेला एक रूपवान गुणवान असा पुत्र होईल. मोठा झाल्यावर शारदा नंदन त्याचे नाव राहील. तो विश्वविख्यात होऊन स्वप्नात रतिक्रीडा करून सुद्धा शारदेला त्यापासून द्रविड देशातील ब्राह्मणाला जागृत केलेल्या रतिक्रीडेपेक्षा जास्त सुख होईल असे बोलून अंबा गुप्त झाली. आणि मग खरोखर काही दिवसांनी शारदेला तशी स्वप्ने पडू लागली. त्या स्वप्नात त्या ब्राह्मणाशी रतिक्रीडा करू लागले व त्यातूनच तिला दिवस गेले. तिचे शेजारी पाजारी तिची खूप निंदा करू लागले. सारेचे नातेवाईक येऊन तिला सारखे टोचून बोलू लागले. सारेजण अप्रोदाने हसून तिची टिंगल करू लागले. कुणी म्हणाले नाक कान कापून हिला हाकलून द्या. आंबा भेटली स्वतः जार कर्म करायचे आणि देवीला मध्ये फसवायचे होडायचे. तेवढ्यात आकाशवाणी झाले. लोकाहो, कुणीही शारदेला नावे ठेवू नका. माझ्या कृपाने ती गर्भवती झाली आहे. ती खरोखर पापिनी नाही. अशी आकाशवाणी ऐकून दुष्टांची तोंडे कधी बंद झाली नाहीत. पण गर्दीतला एक धर्मशील वृद्ध म्हणाला, अरे असे उगाच या पोरीला तुम्ही छळू नका. ईश्वर माया अगम्य आहे. खांबाशिवाय आकाश टोलून धरणारी, पाण्यात पृथ्वीला वर उचलून धरून नेणारी ईश्वरी शक्ती आहे. ती काय हवे ते करू शकेल. आकाशातील चंद्र तारका यांना कोणाचा आधार आहे. परमेश्वर सगळीकडे भरलेला आहे. आईच्या गर्भात असणारा इवलासा जीव कसा वाढतो हे कुणी सांगा बरं. फार फार पूर्वी युपकित नावाचा राजा होऊन गेला. एक दिवस त्याचे पाण्यात वीर्यखिलन झाले. ते पाणी एका वेश्याने सेवन केले. पाण्यातील युपकेतीचे वीर्य तिच्या पोटात गेल्याने तिला दिवस गेले आणि मग तिला सुंदर पुत्र झाला. विभांडकाचे रेत असेच पाण्यात पडले असताना त्या ठिकाणी येऊन एका हरणीने ते पाणी प्राशन केले आणि दशरथ राजाच्या यज्ञात श्रेष्ठत्व पावले. ऋषी शृंगी तिच्या उद्धारातून जन्माला आले. सत्यवतीला मत्स्य राजपुत्र झाला. महिषासूर राक्षस एका म्हशीच्या पोटी जन्माला आला. हे आपणास माहीतच आहे. कित्येक ऋषीच्या केवळ बोलण्याने गर्भ राहिले. रोहिणीच्या पोटी रेवती रमण कसा झाला ते आठवा. सांबाच्या पोटी मुसळ कसे जन्माला आले. कुंतीच्या पोटी पांडव कसे उत्पन्न झाले. हा सगळा मागील इतिहास लक्षात घ्या. देवीची करणी आगाध आहे. पण त्या सत्वशील अशा वृद्धाच्या बोलण्यावर दुर्जनांनी विश्वास ठेवला नाही. तिची निंदाच करत राहिले. पुन्हा आकाशवाणी झाली. मूर्खांनो, शारदेचा आता राहिलेला गर्भ सत्य आहे. जो कोणी तो पापाचा आहे असे म्हणेल त्याच्या जिभेतून असंख्य किडे खाली पडतील. हे सर्व खोटे आहे. केवळ कपट नाटक रचले गेले आहे. ती आकाशवाणी ऐकल्यानंतर एक दुर्जन तरीही असे उद्गारला, पण त्याचे उच्चारलेले शब्द संपताच एकदम त्याची जीभ चिरली गेली आणि असंख्य किडे त्याच्या जिभे खालून पडू लागले. तेथे जमलेल्या सर्वांनी हे सर्व पाहिले. त्याबरोबर सर्वांची खात्री पडली. ते चुपचाप शारदेला शरण गेले आणि त्यांची क्षमा माफी मागितली. दिवसभरताच बरोबर शारदेला एक अतिशय सुंदर पुत्र झाला. तो दिसोमासाला चंद्रकलेप्रमाणे वाढू लागला. शारदेचा पुत्र म्हणून त्याला सर्वजण शारदानंदन म्हणत असत. योग्य वेळी त्याची मुंज झाली आणि त्याने वेद अभ्यास सुरू केला. चारी वेद त्याने आत्मसात केले. शास्त्रे पुराणे यामध्ये तो निष्णात झाला. सर्व विद्या उत्तम प्रकारे पूर्ण झाली. तो एक महान पंडित श्रेष्ठ बनला. पुढे अतिशय महान पूजा करून त्याने शंकराला प्रसन्न करून घेतले. एकदा शिवरात्रीच्या दिवशी शारदा आपल्या पुत्रासह गोकर्णी क्षेत्रात गेली होती. द्रविड देशाच्या ब्राह्मण शारदेचा मागील जन्मात असलेला आणि स्वप्नात आता ज्यापासून गर्भ राहून शारदानंदन झाला होता तो पतीही यात्रेसाठी तेथे आला होता. दोघांनी एकमेकांना ओळखले. दोघांना अतिशय वाईट वाटले. देवीने सांगितल्याप्रमाणे मग आपल्या उमामहेश्वर व्रताचे अर्धे पुण्य शारदाने आपल्या पतीला दिले. आपला पुत्र तिने आपल्या पायावर घातला. त्याच्याजवळ 4 महिने आनंदाने राहिली, पण त्याच्यापासून वैश्विक सुख मात्र घेतले नाही. शारदा पतीबरोबर त्याच्या देशाला गेली, पण तेथेही ते अत्यंत व्रतस्थ राहिली. पुढे शारदानंदन विद्यागुणांनी
फार मोठा झाला. आपली आई साक्षात देवी भवानी आहे हे ते आणि पिता प्रत्यक्ष शंकर आहे हे मानून दोघांनी नित्यनेमाने पूजा करीत राहिले. खरोखर जो मातापित्याची कधीच सेवा करत नाही त्याची विद्या, तप, भाग्य सर्व काही फुकट आहे. जो मातापित्याची सेवा करीत नाही त्याला नरक यातना भयंकर होतात. आपल्या बायकोच्या माहेरच्या नातेवाईक आपल्या घरात घेऊन जो माणूस जन्म देणारा आईवडिलांना त्रास देतो, तो नेहमी कटू शब्द बोलतो, त्यांना खायला अन्न देत नाही, ते कितीही विद्वान असले तरी अपवित्र आहेत हे लक्षात ठेवावे. त्याचा आपणास विटाळसुद्धा होऊ नये. चुकून कधी त्याचा आपल्याला स्पर्श झाला तर ताबडतोब सचेल स्नान करावे. महादुष्ट मेल्यानंतर आणि तो महादुष्ट मेल्यानंतर नरकात जातो हे निश्चित समजावे. काही दिवसांनी शारदेचा तो द्रविड देशाचा ब्राह्मण पती मरण पावला. आपल्या पुण्याने तो शिवपदाला जाऊन पोचला. त्याचवेळी शारदेने शंकराचे स्मरण केले आणि आपल्या पतीबरोबर सहगमन केले. तीही पती पाठोपाठ शिवपदास पोचली. असे हे शिवलीला अमृताचा 10वा अध्याय शारदेच्या व्रतकथा होती. हे दिव्य असा रसायन हा अध्याय आहे. जो कोणी व्यक्ती नुसतं श्रवण पठण करतो तर त्याने या अध्यायाचे अमृत पिले समानची पुण्यफळाची प्राप्ती होते. असे श्रोत्यांनो, असे हे हात जोडून विनवणी करून भगवान शिव सांगत आहेत. सर्वांनी हे अमृत अतिशय आनंदाने प्राशन प्यावे. सज्जनांनी प्यावे. निंद करणाऱ्यांनी हे अमृत प्राशन करावे नाही असे स्वतः शिवयोग्याने सांगितलं. तर अशी ही 10व्या अध्यायाची कथा होती. तर मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला ही माझी 9वी आणि 10वी कथा आवडली असेल. आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा. जय श्री महाकाल. शेअर करायला विसरू नका.